निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे या फळेगाव मधील हे जाधव परिवार आणि या जाधव परिवाराच्या मातोश्री निर्मलाबाई बाळू जाधव आईसाहेबांचं 5 वर्षांपूर्वी आजच्या दिवसाला देहावसन झालं। त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बरं का, 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर माणूस माणसाच्या जीवनाची वाटचाल करत असताना, आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक प्रकारची कर्म करत असतो, अनेक प्रकारची कर्म मनुष्य करत असतो। त्यामध्ये मुख्य म्हणजे त्रिगुणात्मक कर्म म्हटलेली आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण। ज्याला जसा संग असेल, जशी अनुभूती आली, बरं का, ज्याला जे मार्गदर्शन मिळालं त्या पद्धतीने त्याप्रमाणे तो तशी कर्म करत असतो, जगत असतो, वागत असतो। आणि म्हणून मग त्याच्या कर्माप्रमाणे, त्याच्या विचाराप्रमाणे पुढे गती ठेवलेली आहे। बरं का, कसं वागतोय ना त्याच्यावर गती ठेवलेली, त्याला किती ज्ञान आहे त्याच्यावर गती नाही ठेवलेली, त्याला किती पांडित्य आहे ना त्याच्याकडे, त्याचा किती अभ्यास आहे ना त्याच्यावर गती। कर्म करण्यासाठी ज्ञान पाहिजे। मला कसं जगायचंय, मला कसं वागायचंय याच्यासाठी ज्ञान पाहिजे, बरं का। आणि मग ते कसं जगावं, कसं वागावं याचं ज्ञान प्राप्त झालं की मग माणसाने त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बरं का, त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अनेक शास्त्रांमध्ये, अनेक पुराणांमध्ये जी कर्माची गती सांगितलेली आहे ना, आपल्या पहिले कर्म सांगितल्यात, नंतर पाप सांगितलंय, बरं का। कुठल्या कर्माला कुठली गती आहे, कुठल्या कर्माला कुठल्या प्रकारचं नरक आहे, स्वर्ग आहे, अजून काय असेल ते, पण पहिले कर्म सांगितल्यात आणि मग नंतर गती सांगितली, बरं का। संत सुद्धा या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, हे सकळ गुणापासी गती। गती कोणापासी आहे? गुणापासी। हे सकळ गुणापासी गती, सगुण भागे श्री भोगती। ज्याची कर्म चांगली आहेत ना दादा, ज्याचं जगणं वागणं चांगलं आहे ना, तो राजासारखा जगत असतो, काय टेन्शन आहे त्याला। तिकीट काढून चढलेला माणूस ट्रेन मध्ये टीसीला घाबरेल का? घाबरेल तो? तिकीट जर आहे तर बिनधास्त चढतोय ना, जागा मिळाली की बसून घेतोय, कोणीही चढू द्या ना। पण ज्याच्या जवळ तिकीट नाही ना, त्याला प्रत्येक चढणारा टीसीच दिसत असतो। आम्ही जगत वागत असताना जर आमच्या अंतःकरणामध्ये भय असेल ना, भीती असेल ना, तर आम्ही आमची कर्म शोधली पाहिजे, आमचं जगणं वागणं आम्ही शोधलं पाहिजे, बरं का। आणि रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांनी या ठिकाणी मनुष्य कार्य करत असताना त्या 3ही गुणाची विभागणी अशा प्रकारे केलेली आहे, बरं का। रजोगुणी पुनरावृत्ती, रजोगुणी पुनरावृत्ती आहे, तमोगुणी अधोगती आणि सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी। आमच्या अंतःकरणात जर रजोगुण असेल ना, मला काहीतरी मिळो ऐसी वासना, बरं का। रजोगुणी माणूस जो आहे ना, तो फक्त चमकून दिसत असतो, आलं का लक्षात। मोठेपणा फक्त मिरवत असतो, बस मी मोठा आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणच नाही, मीच। आणि अशा प्रकारे कार्य करणारा मनुष्य खऱ्या अर्थाने
सद्गती मिळेल की नाही मिळेल तुम्हाला जमते बसायला? त्याच्यावर बसायला जमते का त्याच्यावर तुम्हाला? आता खुर्चीत बसला तरी चालेल, ठीक आहे. रजोगुणी माणसाला सद्गती नाही सांगितली, चांगली गती नाही सांगितली, पुनरावृत्ती सांगितलेली आहे. तमोगुणी माणसाला अधोगती. बरं का, एखादी वस्तू जर देवाला वाहायला नसली ना, अर्पण करायला नसली ना, तर देव रागवत नाही, पण माणूस रागवतो. बरं का, देव कधी कोपलाय का? देव कधी क्रोधिष्ठ झालाय का? बरं का, नाही. उलट अर्थी एखादी वस्तू जर आमच्याकडे नसेल ना, अक्षदा देवाच्या चरणी अर्पण करून त्या वस्तूचं नाव घ्या. नाही ना फुल परंतु का लोभ पुष्पम समर्पयामि. देव समजून घेतो, कारण देव हा देत असतो, देव हा कृपा करत असतो. बरं का, देव आम्हाला अखंड ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची प्राप्ती करून देत असतो. पण माणूस मात्र लगेच क्रोधिष्ठ होतो. जरा काही मनाविरुद्ध दिसलं ना, जरा काही मनाविरुद्ध समजलं ना, की एवढा क्रोधिष्ठ होतो की मग देव परवडला, आता खातोय की काय असं वाटतंय माणूस. आणि एवढा क्रोध जर भरला असेल तर सद्गतीची अपेक्षा करून चालेल का? स्वतःला परमार्थिक समजून चालेल का? स्वतःला आध्यात्मिक समजून चालेल का? तमोगुणी अधोगती म्हटलेली आहे, तमोगुणी सद्गती नाही म्हटलेली. तमोगुणी अधोगती म्हटलेली आहे, रजोगुणी पुनरावृत्ती म्हटलेली आहे. आम्हाला जर देवाचा परमार्थ करायचा आहे, आम्हाला जर देवाचं नामचिंतन करायचं आहे, आम्हाला जर आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे ना, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? सत्वगुणाने आचरण केलं पाहिजे. सत्वगुणाकडे आकर्षित झालो पाहिजे. सत्वगुण आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. बरं का, आता त्यातलं जगणं वागण्याचं एक प्रकार पूर्वीपासून ही अशी वरिष्ठ माणसं आहेत ते आपल्याला सांगायची. बरं का, की माणसाला सगळ्या वादापासून जर मोकळं व्हायचं असेल ना, वेगळं व्हायचं असेल आणि आपल्या जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल ना, तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. बरोबर की नाही बाबा? आम्हाला जर आमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. समजा त्याचं आयुष्य सुंदर झालं, त्याचं जगणं वागणं सुंदर झालं. पण तेवढं ठेवायचं म्हटल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण पाहिजे ना, कारण ते सत्वगुणाचे विचार आहेत. रजोगुणाचे विचार नाही येत, ते तमोगुणाचे विचार नाही येत, ते सत्वगुण पाहिजे. बरं का, आणि म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती म्हटलेला आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण याच्यात फरक दाखवत असताना बघा काय सांगितलंय. आता पडणारं जे पाणी आहे त्याच्यात काही दोष आहे का? पडणाऱ्या पाण्यात दोष आहे? फळेगावला पडलं काय, उशीरला पडलं काय, अजून तिकडे जांभवला पडलं काय, इकडे रुंदाला पडलं काय, सर्वत्र ते जे पाणी पडतंय ते एकसारखं असतंय. त्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाही. आमच्या बांधावर, शेतावर, घरावर, माळ रानावर सगळ्या ठिकाणी पडणारं पाणी सारखंच असतंय ना. पण ज्याचा संग त्याला होतो ना, त्याप्रमाणे ते गुण त्याचे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. काय म्हणतात भगवंत किंवा काय म्हणतात संत? मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. बाबा, एकाच पाटामध्ये आपण काही वेळेला घरी भाजीला मिरची लावतो, 2-4 बुरं नाही का, त्याच्यानंतर टोमॅटोची 1-2 वेल लावतो ती रोप. बरं का, त्याच्यानंतर कारल्याचं 1-2 बी टाकून देतो, तिथे 1-2 दाणा असतो कारल्याचं. बरं का, त्याच्यानंतर मग वांगी असतात. बरं का, असे एकाच पाटामध्ये असतंय ते सगळं. आता प्रत्येकाला पाणी तर एकाच प्रकारचं सोडतो ना त्या पाटात आपण, कारल्याला वेगळं सोडतो कडू पाणी नाही ना, मिरचीला तिखट पाणी सोडतो असं काही आहे का? पाटामध्ये एकाच प्रकारचं पाणी सोडलं जातंय, पण त्या पाण्याला ज्याचा संग झाला ना त्या पद्धतीने त्याची चव निर्माण होत असते. मिरचीचा संग झाला तिखट होते, कारल्याचा संग झाला
कडू होते. वांग्याचा संघ झाला की त्याला जी चव असेल त्याप्रमाणे होत आहे. टोमॅटोचा संघ झाला की ते कसं होतंय बरं, आंबट होतंय. पाण्यात दोष नाहीये. भगवंताने प्रत्येक माणसाला जन्माला घालताना दोष नाही. का माहितीये का? पाप पुण्य समान झाल्यानंतरच आम्हाला नरदेह मिळालेला आहे. जोपर्यंत दोष होता तोपर्यंत नरदेह मिळालाच नाही ना, बरं का? जोपर्यंत दोष होता ना तोपर्यंत नरदेह मिळालाच नाही. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर आम्हाला नरदेह मिळालेला आहे. मग वेगवेगळ्या विचाराची माणसं आम्हाला का पाहायला मिळतात? वेगवेगळ्या कर्माची, वेगवेगळ्या प्रकारची माणसं आम्हाला का पाहायला मिळतात? संग दोषे तैसे होते. संग दोषे तैसे होते, बरं का? कुठल्याच शेतकऱ्याला वाटत नाही की मी जे पीक लावलंय ना त्याच्यावर रोग पडावं. वाटतंय बाबा त्याच्यावर आळ्या याव्यात, वाटतंय. कुठल्याच शेतकऱ्याला वाटत नाही. पण हवामानामुळे होतंय ना, वातावरणामुळे होतंय ना. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने वाईट वागावं. कुठल्याच बापाला वाटत नाही. शेतकरी म्हणजे तो बाप आहे. ते रोगट म्हणजे त्याची मुलं आहेत. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने वाईट वागावं, माझ्या मुलाने वाईट कर्म करावीत. कुठल्याच बापाला वाटत नाही. प्रत्येक बाप हा मुलाला चांगलं शिकवत असतो. किती चांगलं शिकवत असतो? तो शिकवत असताना असं सांगतोय की माझ्यापेक्षा चांगला वाग. आणि ज्या दिवशी एखादा मुलगा बापाला स्वाभिमान वाटेल असा वागतो ना, त्या दिवशी तो बापही बोलतोय हा माझा मुलगा आहे. स्वाभिमान वाटतो त्या बापाला सुद्धा त्या मुलाचा. मग आई चांगली शिकवते, मुलगा चांगला शिकवतोय, तरी जर त्याच्यावर रोग पडत असेल, हवामानाचा, वातावरणाचा परिणाम आहे ना तो. आपला विषय काय? संग दोषे तैसे होते, बरं का? पडणार पाणी जर तप्त लोखंडावर पडलं, तापलेल्या लोखंडावर पडलं तर त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही. काय? पडणारं पाणी तापलेल्या लोखंडावर जर पडलं तर त्याचं नावही शिल्लक राहत नाही. तसं क्रोधिष्ठ जो माणूस आहे ना, तापित जो माणूस आहे ना, त्याला या श्रवणाचं, त्याला या संतांच्या विचाराचं काय बरं बाबा तिथे नाही का? काय त्याला काय होणार आहे ते? मग पाण्यात दोष आहे का? शिकवणीत दोष आहे का? ते पाणी जिथे पडलं ना त्या जमिनीमध्ये, त्या जाग्यामध्ये, बरं का, त्या ठिकाणी दोष निर्माण झालेला आहे. त्याचा दोष निर्माण झालेला नाही का? पाणी तर मुळी उदक्तीच नाही, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. पण ते पडलं कशावर? तापलेल्या लोखंडावर. तापलेल्या लोखंडावर पडल्यामुळे त्याचं नाव शिल्लक राहिलं नाही. आता मला सांगा, तेच पाणी जर आपल्या आळवणीच्या पानावर पडलं तर तो थेंब कसा चमकून दिसतो ना, तेच पाणी जर कमलाच्या फुलावर पडलं तर कसा चमकून दिसतंय ते, नाही का? पण ऐका, तेच पाणी जर समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात जर पडलं ना तर मोत्या सारखं नाही, ते मोतीच होतंय. तिन्ही गुण कळले ना. तप्त लोखंडी म्हटल्यानंतर तुमगुण आहे, क्रोधिष्ठ आहे, रागीट आहे, त्याला काही परिणाम होत नाही. पाण्यात दोष आहे का? शाळेमध्ये कितीतरी विद्यार्थी असतात, सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षक सारखेच शिकवत असतात, पण सगळेच एक नंबरने पास होतात का? सगळेच उत्तम मार्क मिळून उत्तीर्ण होतात का? ज्याला जसं मार्गदर्शन मिळालं, त्याने जसं घेतलं, जसं आकलन केलं, त्या पद्धतीने ना. आता आमच्या उशीद मध्ये काय कमी माणसं आहेत का? बाबांच्या वयाची कमी माणसं आहेत का? बळेगावामध्ये ह्या वयाची माणसं काय कमी आहेत का? पण ह्या व्यासपीठावर येऊन बसण्याचा अधिकार त्यांचा आहे. काय बुद्धी आहे ना ती, बुद्धी आहे ना ती. अर्थात अनेक समुद्राच्या मध्ये शिंपले असतात, पण सगळ्याच शिंपल्यांच्या संपुटात मोती नसतो. मोती असणारे शिंपले मोजके.
काय आजूबाजूला कमी आहेत का? मोती असणारे शिंपले मोजके. परमार्थाची आवड, परमार्थ भक्तीची आवड, देवाच्या स्तवनाची आवड, देवाच्या नामस्मरणाची आवड, आणि ही आवड ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे ना, तो सत्वगुणी आहे. पुढे सांगू का? सत्वगुणी माणसालाच ती आवड निर्माण होते, कोणालाही होईल का? ही आवड जी निर्माण होते की नाही, परमार्थ करणं, भक्ती करणं, देव कार्य करणं, धर्माचं, देवाचं आणि देशाचं कार्य करणं, ही आवड त्याच्याच अंतःकरणामध्ये निर्माण होत असते, ज्याच्या अंतःकरणात कुठेतरी सत्वगुणाचा भाग आहे. बाकी आवळूच्या पानावर जो पडलेला थेंब आहे ना, तो नुसता चमकून दिसतो, बरं का, नुसता चमकून दिसतो. परमार्थ हा मिरवण्याचा नाहीये, परमार्थ मुरवायचा आहे. आणि ज्यांनी मुरवलं ना, ते त्यांच्या आयुष्याचा आनंद भगवंताच्या नामस्मरणामध्ये घेत आहेत. ज्यांनी मुरवला ते परमार्थ मुरवायचा आहे, मिरवायचा नाही. आणि जे मिरवत बसले ना, बरं का, जे मिरवत बसले ना, त्यांच्या अंतःकरणामध्ये पहिला अभिमान जागा होतो, नाही का? पहिला अभिमान जागा होतो. दुसरं म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान जागा झाला ना, की तो पहिला भुकेलेला असतो मानपानाला. एखाद्या ठिकाणी मान भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं ना का त्यांची मान मोडलीच समजा त्याने, बरं का? अभिमान ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे ना, तो मानापानाला भुकेलेला असतो. आणि मानापानाला भुकेलेली माणसं देवाला आवडत नाही. 12व्या अध्यायामध्ये, बरं का, या गीतेतील 12व्या अध्यायामध्ये भगवंताला आवडणाऱ्या भक्तांची यादी सांगतायत. कोण कोण भक्त देवाला आवडतात त्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, हा, का हे अभिमानी नाडीने ते वाया गेले. अभिमानामध्ये जे आले ते वाया गेले, बरं का. आता इकडे भगवंत आम्हाला 12व्या अध्यायामध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला आवडणाऱ्या भक्तांची यादी सांगत असताना काय म्हणतात बरं? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. काय संतुष्ट सततम योगी? जो सदा संतुष्ट है तो योगी है. जो सदा संतुष्ट आहे ना, तो योगी आहे. आणि संतुष्ट कोण असतो माहितीये का? जो सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला आहे, जो सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला आहे. संतुष्ट कोण असतो माहितीये का? जो जय पराजयाच्या पलीकडे गेलेला आहे. संतुष्ट कोण असतो माहितीये का? जो मान अपमानाच्या पलीकडे गेलेला आहे, तो संतुष्ट योगी. जो मन आणि बुद्धी देवाला अर्पण करतो, तो भक्त देवाला आवडतो, तो भक्त देवाला आवडतो. सर्वात महत्वाचं म्हणजे जर परमार्थ करायचे, भक्ती करायची आहे, आम्हाला जर भगवंताचं स्तवन श्रवण करायचं आहे, ऐकायचं आहे, तर सगळ्यात महत्वाची भूमिका श्रवणाची ही आहे, आमचा अहंकार गळून पडला पाहिजे, आमचा अभिमान गळून पडला पाहिजे. अभिमान अहंकार गळून पडला ना, की ते फक्त जे काही मिळतंय ते माझ्यासाठी भगवंत देतो म्हणून माणूस स्वीकारत असतो. ऐकलं की तिथेच आम्हाला थांबायचं नाहीये, ऐकलं की तिथेच थांबायचं नाही. पुढची क्रिया आहे ना श्रवण, मनानं निजध्यास. आपलं गुराखी ज्या वेळेला ती गुरु चारायला माळावर नेतो की नाही, त्यावेळेला तो बैल असेल नाही का, ती गुरु असतात ना, त्यांना माहिती आहे आमचं पोट खूप मोठं आहे. गुरांचं पोट, बरं का, माणसाचं पोट मोठं का गुरांचं पोट मोठं? बरं, गुरांचं, बरोबर आहे की नाही? दुर्दैव एवढंच आहे का गुरांचं भरतंय, माणसाचं मरतंय तरी भरत नाही, मरतंय तरी भरत नाही. बाबा खरंय की कुठे? मरतंय तरी भरत नाही. आणि एकदा ती गुरु आम्हीची ती माळ रानावर नेली ना, की त्यांना माहितीये एवढं मोठं पोट आहे,
मालक काय आम्हाला अख्खा दिवस ठेवणार नाही, 2 तास ठेवणार आणि घरी घेऊन जाणार. 2 तासामध्ये आम्हाला ते पोट भरायचंय म्हणून ती गुरं काय करतात माहितीये का, चारा घे 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 करतायत आणि घरी आल्यानंतर रवंत करतात. घरी आल्यानंतर निवांत रवंत करतात. आम्हाला सुद्धा श्रवण करत असताना काय करायचं आहे, जे पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आम्हाला जे मिळतंय ना ते ऐकायचं आहे, ते श्रवण करायचं आहे. आणि श्रवण केल्यानंतर मग जेव्हा आम्हाला त्याची स्मरण होईल त्यावेळेला मनन करायचंय, आठवायचं आहे. आमचं नेमकं काय होतंय माहितीये का, आम्ही वाचन करतो पण नंतर आठवत नाही ना, नाही का. म्हणून तुकोबांच्याच जागेवर आहेत, ते आमच्या हृदयात अजून उतरलेच नाहीत. आम्ही वाचन करतो पण ते आमच्या अंतःकरणामध्ये उतरवत नाही ना, म्हणून माऊलींची अजून ओळख नाही आम्हाला, माऊलींचं कार्य काय त्याची जाणीव नाही आम्हाला. सर ना पुढे का या पुढे या पुढे बरं का. गाथा वाचता वाचता आमचा माथा ठिकाणावर येतोय, फक्त ती गाथा आमच्या हृदयात सामावली पाहिजे, आम्ही उतरवली पाहिजे. बरं का. गाथा वाचता वाचता आमचा माथा ठिकाणावर येतो आणि माथा ठिकाणावर यावा म्हणूनच तर गाथा आहे. एक एक अभंगाचा जर आम्ही अभ्यास केला ना तर आमचं जीवन सुंदर होते, आमचं आयुष्य सुंदर होते, आम्हाला जगण्याचा मार्ग मिळतो. एकच अभंगाचा अभ्यास केला तरी. पण ते ग्रंथापुरतच मर्यादित ठेवता कामा नाही ना, ते आम्ही हृदयात उतरवलं पाहिजे ना, हृदयात उतरवलं पाहिजे. आम्ही शरीराने परमार्थ करण्यापेक्षा मनाने केलं पाहिजे. आम्ही शरीराने परमार्थ करण्यापेक्षा भक्ती करण्यापेक्षा अंतःकरणाने केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला मनापासून अंतःकरणापासून करतोय ना त्यावेळेला केलेलं कार्य आम्हाला समाधान देऊन जातंय. काय बाबा, समाधान देऊन जातंय. बरं का. मनापासून अंतःकरणापासून जेव्हा आम्ही करतोय ना त्यावेळेला जे कार्य आमच्याकडून घडतंय ना ते आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान अर्थात परम सुख देऊन जातंय, परमानंद प्राप्त होत असतो आम्हाला. फक्त ते अंतःकरणापासून पाहिजे, नाही का, मनापासून पाहिजे. नुसतं वरून वरून नुसता वेश केला, आम्ही रंगरंगोटी केली, बरंच काय काय केलं तर आमच्या मनात फरक पडेल का बरं? पडेल का? चालेल का? चालेल. मनामध्ये परिवर्तन होईल, अंतःकरणामध्ये परिवर्तन होईल. त्याच्या बरोबर जेव्हा जेव्हा आम्ही ते सगळं क्रिया करतोय की नाही त्या वेळेला आम्ही विचार केला पाहिजे, मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा पुनरती संसारा येणे नाही. मन हे तुलसी अर्पणी ऋषिकेशी पुनरती संस्कृती येणे नाही. जेव्हा आम्ही ते फूल देवाला अर्पण करतोय ना तेव्हा फूल म्हणजे देवा माझा हा देह मी तुमच्या चरणी समर्पित करतोय, हे मन माझं तुमच्या चरणी समर्पित करतोय देवा. या संपूर्ण देहाकडून नखापासून केसापर्यंत आपलंच कार्य करून घ्यायचं आहे. काय डोळे तुम्ही घ्यावं सुख पहा परब्रह्माचे पांडुरंगाचे रूप, ऐकावं तुम्ही कान पांडुरंगाचे गुणगान, घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे, मना तेथे धाव घेई राहा विठ्ठलाचे पायी. आता सांगा आम्ही सर्वांगाने जर देवाचं कार्य करत असू तर मग त्या देवामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक राहिला का? सर्वांगाने जर देवाचं कार्य आम्ही करत असू. दुसरं साधं उदाहरण आहे बघा, संध्याकाळच्या वेळेला आपण ज्या वेळेला देवपूजा करत असतो, समजा बाबा त्यांच्या देवखोलीमध्ये देवपूजा करत असतात, कोणतरी शेजारचा येतोय आणि त्यांच्या मुलाला विचारतोय बाबा कुठे गेले बरं? त्याचं उत्तर असतंय देवपूजा करतात. काय उत्तर असतंय? तुमच्या सगळ्यांच्या तोंडातून बोला बरं. देवपूजा करतात. कोण पूजा करतात? कोण पूजा करतात? देव पूजा करतात, देवाची पूजा करतात. माझे गुरु मी संतांचा केला, बरं, माझ्या नामाचा विस्तार केला नाही तर कोण झाले? म्हणून ही प्रचिती जी आहे ना, हा आत्मसाक्षात्कार जो आहे ना, तो आत्मसाक्षात्कार ही प्रचिती करून देण्याचा अधिकार श्री गुरूंचा आहे, संतांचा आहे. संतांचं येणंच त्यासाठी असतंय, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टवेती करो काय. बरं का. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय, परमार्थ हा अंतःकरणापासून करायचा आहे.
परमार्थ अंतःकरणापासून करायचा आहे. संसार हा वरून वरून केला तरी चालतो, नवे नवे वरून वरून करण्याचंच आहे ते संसार. पण आम्ही संसार अंतःकरणापासून करतो. आम्ही कुठेही गेलो तरी त्याचीच आठवण राहते आम्हाला, संसाराची आम्ही विसरत नाही. परमार्थ अंतःकरणापासून करायचंय, संसार वरवर करायचंय. जेव्हा पाहिजे तेव्हा सोडता आलं पाहिजे, जेव्हा पाहिजे तेव्हा विसरता आलं पाहिजे, बरं का. अंतःकरणापासून आम्हाला परमार्थ करायचा आहे, अंतःकरणापासून परमार्थ करायचा आहे. अंतःकरण कुठे आहे बरं? ते नाभिस्थानी परावाचा तोची ठाव अंतःकरणाचा, बरं का. तसं देव सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी सर्वत्र भरून उरलेला तो पांडुरंग परमात्मा आहे. पण कधीतरी दाखवायची वेळ झाली तर आपण कुठे हात करतो? समजा जर भांडण झाली, दोघांची भरपूर भांडण झाली, तर मग एखादा त्यातला कमजोर पडला ना, तर मग काय बोलतो माहितीये का? कोणाचं खरं आणि कोणाचा खोटा पाहणारा वरचा पाहून घेतोय ना. वर काय आहे बरं? आकाश आहे. ते आकाश तत्व हे आहे, आकाश तत्व हे आहे. आणि इथे अंतःकरण आहे. त्या अंतःकरणामध्ये आम्ही आमच्या शरीरात जर देव दाखवायचा झाला तर कुठे दाखवतो? देव कुठे आहे? तसा नखापासून केसापर्यंत भरलेला आहे. नखापासून केसापर्यंत अस्तित्व त्याचंच आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविना. पण दाखवतो कुठे? म्हणून आमच्या शरीरातला मेन पार्ट जर कुठला असेल तर नाभी बेंब, बरं का. नाभी बेंब. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आम्ही काय केलं पाहिजे? विशेष लक्ष दिलं पाहिजे. साळे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविण. दाखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका, त्याच्या पुरतं सांगतो. माणसाची देव चालवी अहंता, मीची करता म्हणू नये. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मोड होते. थोडं आपल्याला पुढे पुढे चालायचंय ना बाबा, वेळ कमी आहे बरं का, कमी वेळ आहे. थोडा एक एक विषय आपण क्लिअर करून घेऊ. अंतःकरण आहे नाभिस्थानी, नाभिस्थानी अंतःकरण आहे. आणि त्या ठिकाणी पंच प्राणांपैकी एक प्राण आहे, समान वायू म्हणतात त्याला. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंच प्राणांपैकी समान वायू तेथे आहे नाभिस्थानी, बरं का. त्या पाचही प्राणाला अर्थात प्राणपंचकाची व्यवस्था अशी केलेली आहे की मुखी नाशिकी प्राण आहे, गुदी अपान आहे, नाभी समान आहे, सर्वांगी व्यान आहे आणि कंठी उडान आहे. अशा प्रकारची ती व्यवस्था केलेली आहे. आपल्याला महत्वाचा विषय काय माहितीये का? आम्ही अंतःकरणापासूनच परमार्थ का केला पाहिजे? तर त्याला कारण आहे. तिथे समान वायू आहे, तिथे अंतःकरण आहे, नाभिस्थानी आहे आणि चारही वाचांपैकी महत्वाची वाचा परा वाचा तिथे आहे. परा पश्यंती मध्यम आणि मग वैखरी, परा वाचा तिथे आहे, बरं का. आणि सप्तचक्र जे आहेत की नाही, स्वादिष्टान, मूलाधार, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रदल, त्या सप्त चक्रांपैकी एक चक्र तिथे आहे. आपण अंतःकरणाला का महत्व द्यायचंय ना, हे एवढंच फक्त पाहायचंय. बाकीचा विषय खूप गहन आहे, खूप अगदी श्री गुरूंच्या कृपेने ते ज्ञान प्राप्त होत असतंय किंवा आपल्याला ते मार्गदर्शन मिळत असतंय. फक्त आम्ही याचा विचार का करायचा आहे? आम्ही मनापासून अंतःकरणापासून परमार्थ करायचंय, भक्ती करायची आहे, बरं का. आता साधं उदाहरण आहे, आम्ही पूजा करतोय पण पूजेत जर मन नसेल तर ते देवाला आवडेल का? आवडेल का? देव काय म्हणतात माहितीये का? संत काय म्हणतात माहितीये का? एखाद्या वेळी पूजेला एखादा उपचार तुमच्याकडे नसेल चालेल, एखादी गोष्ट एखादी वस्तू नसेल चालेल, देव मानून घेईल, फक्त तुमचं मन ठिकाणावर ठेवा. भगवंत काय म्हणतात? मनो अर्पित मयो अर्पित मनो बुद्धीर यो मद्भक्त समय प्रिय. मन आणि बुद्धी देवाला अर्पण करणारे भक्त देवाला आवडतात. तर मन आणि बुद्धी जर अर्पण करायची आहे, अंतःकरण पंचकातले ते दुसरा आणि तिसरा विषय आहे. पहिला अंतःकरण आहे, अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि मग अहंकार, पहिला अंतःकरण आहे. सोपं सांगू का एकदम? स्वयंपाक रूम मध्ये जे शिजतंय तेच ओटीवर येत आहे ना, यांच्या स्वयंपाक रूम मध्ये जे शिजल तेच ओटीवर येईल ना. ओटीवरून जर समजा दादाने आवाज दिला, आगा ऐकलंस का,
4 कप चहा ठेव बरं. ताईने किचन मध्ये स्वयंपाक रूम मध्ये चहा तयार केल्याबरोबर ओठाणात आल्याबरोबर त्याची कॉफी तयार झाली, असं कधी झालंय का? ते ओटीवर आल्यावर त्याचं डायरेक्ट दुधामध्ये रूपांतर झालं नाही ना. जे किचन मध्ये शिस्त आहे ना तेच ओटीवर येत आहे. त्याला आपल्या भाषेत स्पष्ट काय बोलतोय माहितीये का? पोटात तेच ओठात. पोटात तेच ओठात पाहिजे माणसाच्या. त्या माणसाला खरं परमार्थिक म्हणतात बरं का. आणि असं जर वागायचं जगायचं आहे ना तर आम्ही सत्वगुणाने कार्य केलं पाहिजे, अंतःकरणाचा विचार केला पाहिजे, आम्ही अंतःकरणापासून परमार्थ केला पाहिजे. बरं, मग अशा प्रकारे जर आम्ही अखंड जर कार्य केलं, देवाचं मनापासून जर कार्य केलं, परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामचिंतन केलं, तर त्याचा उपयोग आम्हाला कधी होतो माहितीये का? शेवटच्या वेळेला. शाळेत न जाता जर डायरेक्ट मुलगा परीक्षेला गेला तर तो काय लिहिल बरं? तसं तुम्ही आयुष्यभर जर देवाचं नामस्मरणच केलं नाही, भक्ती केली नाही, परमार्थ केला नाही, कधी नामचिंतन केलं नाही, कधी श्रवण केलं नाही, आणि शेवटच्या वेळेला जर देवाची आठवण करायचा विचार करायला, तर ती आठवण येईल का तुम्हाला? येईल. त्यासाठी आधी अभ्यास केला पाहिजे ना. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. आता जर आम्ही उठता बसता अखंड जर देवाचं नामस्मरण करत असू तर शेवटच्या वेळेला आमच्याकडून सहज नामस्मरण घडेल ना. कारण शेवटची वेळ कधी येऊ शकते, कधी येऊ शकते. आम्हाला कोणालाच माहित नाही आमची शेवटची वेळ कधी येते बरं का, पण कधी येऊ शकते. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? ती वेळ येण्याच्या आधीच ती तयारी आम्ही केली पाहिजे. अखंड भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे, अखंड देवाचं नामस्मरण करायला पाहिजे बरं का. बरं, मग देवाचं नामस्मरण केल्यानंतर आम्हाला कसली प्राप्ती होईल? तर साधं उदाहरण आहे बघा. आपण ज्या भेल खाताना लाया खातो बघा, भेलमध्ये काय असतात? लायांचीच भेल असते ना. भेल खाता खाता जर लाया पडल्या, तुडवतो ना, येणारे जाणारे तुडवतात का नाही? काय स्टेशनला घेतलेली भेल तर तो खात असेल, लाया पडलेला तुडवतो की नाही? तो येणारे जाणारे तुडवतात का नाही? पण तेच जर तीर्थाशी घेऊन आलेल्या प्रसाद असतो, तो काय असतो? कारण आमचा पाहण्याचा दृष्टिकोन तो आहे, हा प्रसाद आहे. आणि ऐका, तिथे चमचाभर जरी पडल्या तरी आम्ही लक्ष देत नाही, पण इथे एक जरी खाली पडली ना तरी उचलून घेतो, पाया पडतो आणि तोंडात टाकतो. हा फरक आहे देवाच्या चरणी गेल्याचा आणि भेल झाल्याचा. काय भेल झाल्याचा हा फरक आहे. भेळ मधल्या लायांना काय काय सहन करावं लागतंय नाही. तो मीठ मारतो, काही मसाला मारतो, काही मिरच्या टाकतो, काही वरून हलवतो, प्रत्येकीला लागलं पाहिजे. काय आबोल करतो तो त्याची, नाही तर वरून परत अजून आग व्हावी म्हणून लिंबू पण पिळतो. भेलमधल्या लाईची ही अवस्था आहे, तशी विषयाधीन झालेल्या माणसाची ही अवस्था आहे, वासनेअधीन झालेली माणसाची ही अवस्था आहे. ऐका, जर पडलेली उचलून दर्शन घेऊन जर तोंडात टाकावी असं वाटत असेल तर त्यासाठी प्रसाद म्हणून राहिलं पाहिजे, देवाचं झालं पाहिजे. जे देवाचं झालं ना त्याच्या पुढे जाऊ चला. रस्त्यात जाता जाता जर एखाद्या बाईचा गजरा पडला असेल रस्त्यामध्ये तर आपण उचलतो कसा? पाया पडतो का? तुडवून जातो पुढे निघून. गजरा आहे काय? एखादं फूल जर असं पडलं असेल तर तुडवून निघून जातो. जर पायाखाली आलं तर काही एवढा विचार करत नाही. पण देवाच्या चरणी एकदा फूल गेलं ना की ते एवढं काळजीपूर्वक ठेवलं जातंय, निर्माल्य म्हणून त्याची व्यवस्था केली जाते, निर्माल्य म्हणून व्यवस्था केली जाते. मग संत म्हणतात, जर देवाच्या चरणी गेलेल्या फुलाला जर पुनर्जन्म नाही, समजतंय ना, तर देवाचं कार्य करणाऱ्या माणसाची काय स्थिती होईल बरं? काय स्थिती होईल? देवाचं कार्य करणाऱ्या माणसाला काय अवस्था निर्माण होईल बरं? हा, मग त्याचं उदाहरण दिलंय बघा, छान उदाहरण दिलंय बरं का. ह्याच अध्यायामध्ये, या 8व्या अध्यायामध्येच त्याचं उदाहरण दिलेलं आहे भगवंताने, संतांनी. काय म्हणतायत? एकदा लाकडाला अग्नीचा संपर्क झाला, बरोबर आहे की नाही, की त्याचं राखाडीमध्ये रूपांतर होतंय, कोळशामध्ये रूपांतर होतंय, बरोबर आहे की नाही. लाकडाला अग्नीचा संपर्क झाल्यानंतर त्याची ती अवस्था बदललेली असते. मला सांगा, आता काय केलं तर त्या राखाडीचं कोळशाचं परत लाकडात रूपांतर होईल?
काहीच नाही ना. कितीही प्रक्रिया करा तुम्ही, काहीही करा, कशाशीही संबंध जोडा, परत नाही. जो अखंड भगवंताचं नामचिंतन करतो आणि नामस्मरण करता करता या जगाचा निरोप घेतो ना दादा, त्याची अवस्था तशी होते, माऊली म्हणतात. पुढे उदाहरण दिलेलं आहे, अगदी सोपं आणि साधं. साखर आपण कशापासून बनवतो बरं? कशापासून बनली जाते साखर? उसापासून. उसापासून साखर बनवली जाते. आम्ही परत साखरेवर काय प्रक्रिया केली तर ऊस तयार होईल? काय प्रक्रिया केली म्हणजे ऊस तयार होईल? ज्या दुधापासून आम्ही तूप तयार करतो ना, ते तूप निर्माण झाल्यानंतर त्या तुपावर काय प्रक्रिया केली म्हणजे परत दुधात रूपांतर होईल? कितीतरी उदाहरणं या अध्यायामध्ये संतांनी दिलेली आहेत आम्हाला, बरं का? कितीतरी उदाहरणं दिलेली आहेत. का सरिता गंगेशी मिळाली मिळणी मागे एकच झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. ऐका, हे पडणारं जे पाणी आहे ना, त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाला एवढंच वाटत असतंय की माझी जिथून निर्मिती आहे ना, त्याला मला जाऊन भेटायचं आहे. बरोबर का नाही? घरावर पडतंय ते नितोल्यांच्या खाली येतंय, बांधावर पडतंय ते ओळीच्या ओहळाच्या पर्यातून ते एका शेतातून दुसऱ्या शेतात जात असतंय. गावातून ओहळ्या वाहत असतात, त्या ओळाला जात असतात, नाल्याला भेटत असतात. असे अनेक नाले नदीला भेटत असतात. तोपर्यंत तिचा प्रवास सुरू असतो. कुठपर्यंत? जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत. पाण्याची निर्मिती कुठून झाली? पाण्याचं मूळ काय आहे? सागरामध्ये, त्या समुद्रामध्ये सूर्याची किरण पडल्यानंतर त्याची ती वाफ तयार झाली, बाष्पीभवन म्हणतात त्याला, ढग तयार झाले, ते ढग पावसाच्या रूपाने खाली आले. जिथून निर्माण झालंय ना, तिथे जाण्यासाठी जर पाण्याचा थेंब उत्सुक आहे, आतुर आहे, तर आम्हाला जिथून निर्माण केलेला आहे, ज्याने निर्माण केलेला आहे, त्याच्या चरणाशी जायला उत्सुक नको, आतुर नको व्हायला? आम्ही त्याची प्राप्ती करून घ्यायला आमच्या मनामध्ये तसा विचार यायला नको का? मला सांगा, त्या नदीचा प्रवास कुठपर्यंत चालू असतो? जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत. पण एकदा सागराला मिळाल्यावर वेगळं अस्तित्व राहतंय का तिचं? सागराला मिळालेलं नदीचं पाणी आपण वेगळं करू, हे आमच्या खालू नदीचं पाणी आहे म्हणून, हे आमच्या भातसा नदीचं पाणी आहे म्हणून. देवाच्या चरणी लीन झालेल्या माणसाचं वेगळं अस्तित्व उरत नाही, वेगळं अस्तित्व उरत नाही, ओळखू शकत नाही, वेगळं अस्तित्व उरत नाही. मिळणी मागे एकची झाली. आपण त्या काकड्यामध्ये नेहमी म्हणतोय बघा, नाही नोहे सारिता निराळे, लवण मेळविता जले. मिठाची उत्पत्ती कशापासून झाली बरं? पाण्यापासूनच ना. पण एकदा काय मिठाला पाण्याचा संपर्क झाला की त्याचं स्वरूप राहतंय का? पाणीच होतंय ना. तसं आम्हाला जेव्हा जेव्हा परमात्म्याचा संपर्क होतो ना, देवाचा संपर्क होतो ना, संतांचा संपर्क होतो ना, आम्ही तद्वत झालो पाहिजे. ती अवस्था आम्हाला प्राप्त झाली पाहिजे, बरं का? आम्ही त्याप्रमाणे आम्हाला जगता वागता आलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्हाला राहता आलं पाहिजे. ज्या दिवशी तसं राहता येईल ना, भगवंत म्हणतात तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो, तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो. वेगळं पण उरत नाही. सोपं आहे ना? काय कठीण आहे सांगा ना. फक्त देवाला काय अर्पण करायचं आहे? मन आणि बुद्धी. परमार्थ आम्हाला वर्षा करायचा नाही, अंतःकरणापासून करायचंय, अंतःकरणापासून करायचं, आमच्या मनापासून परमार्थ करायचंय आम्हाला. आणि जो आम्ही मनापासून परमार्थ करतो ना, तो देव स्वीकारत असतो, ते देवाला आवडत असते, बरं का? वरून आम्ही किती जरी उपचार केले, अहो कितीतरी मोठी पूजा घातली त्याने, तो बोलतोय पण 2-3 हजार माणसं येऊन गेली, जेवून गेली, सगळं काही झालं, पण पूजेच्या वेळी त्याचं मनच तर ठिकाणावर नसेल तर काय उपयोग आहे सांगा ना. सगळं काही केलंय त्याने, पण देवाला जे अर्पण करायचं आहे, देवाला जे आवडतंय ते मनच त्याचं एवढं चंचल झालंय की ते अभिमानामध्ये भरलंय, अभिमानात बोलतंय ते. अख्ख्या गावात पूजा झाल्या, पण अशी पूजा आपल्यासारखी. हा कोण बोलतोय बरं? तो माणूस बोलतोय का अभिमान बोलतो? आणि एकदा अभिमान आला ना की ती पिल्लावर सगळी येते. अभिमान एकदा आला ना दादा की सगळी येते, बरं का? मी हे करतोय, मी ते करतोय, माझ्यामुळे चाललंय, माझं सगळं काय आहे, बरं का? हे कुठपर्यंत असतंय? येणाऱ्या पाहुण्याला सुद्धा आम्ही अभिमानाने सांगतोय माझं घर आहे, बरं का? आजा गेला, पणजा गेला, बाप वसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. काय
माझं घर आहे, ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत. त्याला हे माहित नाही की ह्या